नवी मुंबईत बनावट बाबा बनून काळी जादू आणि पूजा विधीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलंय। नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत दोघांना अटक केली आहे। एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी स्वतःला बाबा म्हणून ओळख करून देत महिलेवर संकट येणार असल्याचं सांगितलं। त्यावर उपाय म्हणून पूजा व विधी करण्याचं आमिष दाखवत त्यांनी पैशाची उकळपट्टी केली। तक्रारीनुसार आरोपी महिलेकडून सुमारे 1,47,000 रुपये रोख आणि 43,000 रुपये ऑनलाईन अशा एकूण 1,90,000 रुपयांची फसवणूक केली। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास करून स्थानिकांच्या मदतीने आरोपींना अवघ्या 24 तासात ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अर्जुन भरत वडसाणे वय 21 आणि सागर शिवाजी शिंदे उर्फ एक लहरी बाबा वय 24 अशी आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अशा प्रकारच्या बंदुगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। एनआरआय पोलीस स्टेशनचं डिटेक्शन आहे। एनआरआय पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आली जादूटोण्याची आणि सध्याचे भोंदूबाबांचं सगळीकडं आपण ऐकतोय त्याच्याबद्दलची एक तक्रार होती। पीडित महिला आहे। सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी ज्याचं नाव एक लहरी बाबा हा तिच्या घरी गेला। दिवाळे गावात ती राहणारी आहे आणि तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे, तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे, मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे, त्यामुळे तुझी प्रगती होत नाही, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स सुरू आहेत त्याचं ते कारण आहे। तिच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे ती त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि याची मोठी अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला। ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टंटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली। त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे, असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली। त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले। वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन नेले, कारण जी काही आता विधी झालेली आहे ही विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25 पर्यंत घेतले। जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं बंधुभावांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपलीसुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती एनआरआय पोलीस स्टेशनला काल आली। इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणला आहे। दुसरा आरोपीसुद्धा दुसरा आरोपीसुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोहोचलेली आहे। आपली पीसी चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो। असे दोन्ही आरोपी जे आहे एक लहरी बाबा आणि टंटन बाबा हे आमचे एनआरआय पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय देवेंद्र पोळ त्यांची टीम डीबीची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे। आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे की कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलथापांना बळी पडू नका। हा सगळा भोंदूबाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे। यापूर्वी जर कोणासोबत असं झालं असेल तर त्यांनीसुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी, आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू।